त्या मोर्चांमध्ये महिला तरुणी खूप मोठ्या प्रमाणात होत्या, तर काय तुम्हाला समाजाकडून आजही भीती वाटते? सर्वप्रथम जो औरंगाबादचा मोर्चा झाला त्याच्यामध्ये एकूण जवळपास 5 लाखाच्या आसपास हा मराठा समाज उतरला होता आणि त्यात जवळपास 35,000 महिला होत्या। खूप छान वाटलं की महिलाही याच्यामध्ये आल्या, पण मला याच्यातनं एक सांगायचंय, जर का 5 लाख पुरुष किंवा जेंट्स उतरतात मोर्चामध्ये म्हणजे कुठेतरी आमच्या 4.5 लाख महिला ह्या खाली बसलेल्या आहेत, घरामध्ये आहेत। म्हणजे मोर्चामध्ये जेव्हा पुढची वेळ येईल तेव्हा नक्कीच सर्व म्हणजे मराठा समाज म्हणजे आज कुटुंबातला फक्त एक व्यक्ती आमचा मोर्चामध्ये सहभागी होता आणि जेव्हा आमचं अख्खं कुटुंब हे मोर्चामध्ये सहभागी होईल तेव्हा म्हणजे आमची जी संख्या आहे ती आणखीन जास्त दिसेल आणि कुणाला कदाचित चुकीची भावना आहे की आम्ही शक्ती प्रदर्शन वगैरे करतोय म्हणून। हा मूक मोर्चा, इथे आमदार, खासदार, सर्वसामान्य नगरसेवक, सर्वसामान्य माणूस हा मोर्चामध्ये एक साध्या पद्धतीने चालत होता। इथे कोणत्याही प्रकारचं घोषवाक्य नव्हतं, इथे कुणी कुणाला SMS पाठवले नव्हते, कुणी कुणाला म्हटलं नाही की चला आपल्याला मोर्चाला आहे। फक्त एक माहित होतं की आपल्याला तिथे जाऊन त्या मुलीच्या विरुद्ध जो अन्याय झालाय तिथे जाऊन आपल्याला तिला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि आम्ही न्याय असं वेगळ्या पद्धतीने तरी मागत नाहीयेत ना। न्याय व्यवस्थेमध्ये न्याय ज्या पद्धतीने भेटायला पाहिजे, आम्ही फक्त एवढीच याचना केली आहे सरकारकडे की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ते मॅटर गेलं पाहिजे आणि तिथे लवकरात लवकर त्या मुलीवर जो अन्याय झालेला आहे त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। तर महिलांचा प्रतिसाद होता, मान्य आहे 35,000 महिला होता, पण नक्कीच आमच्याकडे आणखीन महिला आहेत आणि त्या शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नाही तर आम्ही मराठा समाज हा एक आहे आणि मराठा समाजावरती जो अन्याय झालेला आहे, दुसरे मंडळी जे म्हणतात दुसऱ्या समाजवाले की तुम्ही त्यांना मागे सोडून मराठा समाज पुढे जातोय, अहो जेव्हा दुसऱ्या समाजाच्या मुलीवरती अन्याय होतो तिथे मराठा समाज असतो। आज आम्हाला वाटलं की आमच्यावर अन्याय झाल्यानंतर दुसऱ्या समाजाचे व्यक्ती तिथे नव्हते म्हणून आम्ही म्हटलं की मराठा समाजाचा हा मूक मोर्चा आहे। जर कुणाला असं वाटलं की मला मागे ठेवून हा मराठा समाज त्यांचा न्याय मिळवण्यासाठी जातोय, त्यांनी स्वतःचं एक बॅनर छापावं, कोपर्डी हत्या प्रकरणामध्ये मराठा समाजाला अमुक आमचा एक समाज साथ देतोय आणि त्यांचे लोक आणावे मोर्चामध्ये। आम्ही असं कुठेही म्हणलं नाही की दुसऱ्या लोकांनी या मोर्चामध्ये सामील व्हायचं नाही, ते होऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या जातीचं नाव दाखवायचं असेल किंवा त्यांच्या मोर्चाचं नाव दाखवायचं असेल तर त्यांनी आमच्या पुढे आमच्या मोर्चामध्ये त्यांच्या जातीचा फलक घेऊन उभा राहून आम्हाला साथ द्यावा। आम्हाला साथ देणाऱ्यांचं आम्ही नेहमीच स्वागत करतोय आणि माझं असं स्पष्ट मत आहे की मराठा समाज जागा झालाय म्हणून इथलचे बसलेले राजकारणी आणि दुसऱ्या जातीवाले कदाचित घाबरत असतील तर अतिउत्तम, कारण समाज जो गोळा झालाय मला नाही वाटत की आता तो स्पॉइल होईल, आता आमची शक्ती दिसून येते। पण मराठा समाजातले ज्या पद्धतीने तरुणी आणि महिला एकत्रित येतात मोर्चामध्ये, सिद्धार्थ माझा ऐकू शकतोस का तू? प्रश्न सिद्धार्थ, मला एक प्रश्न, त्या तरुणीला मला एक प्रश्न विचारायचा आहे। तिने आपल्या मनातली जी भावना आहे ती खूप आक्रमक पद्धतीने इथे मांडलेली आहे। तिने शेवटचं जे वाक्य उच्चारलेलं आहे की मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि म्हणजे राजकारण्यांना सगळ्यांना तो तिचा इशारा दिसतोय की त्यांनी समजून घ्यावं आणि त्यांनी सावध व्हावं असं ती म्हणते। मला तिला प्रश्न विचारावा वाटतो की या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व कोण करत आहे, जिथे जिथे मोर्चे निघतायत याचं नेतृत्व कोण करतंय, ते मोबिलाइज कोण करतंय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। निश्चितच सर तुमचा प्रश्न पोहोचवतो मी। ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्या या ठिकाणी येते आणि तू म्हटले की राजकारण्यांनी तुमचा वापर केलेला आहे, एकंदरीतच हा मोर्चा कुणाच्या सांगण्यावरून येत आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व कोण करते असं वाटतं? जर का कुणाला असं वाटत असेल की या मोर्चाचं नेतृत्व कोणी करतंय, हो नक्कीच एक सर्वसामान्य मराठा व्यक्ती ह्या मोर्चाचं नेतृत्व करतोय। या मोर्चामध्ये जोही सहभागी होईल तो या मोर्चाचं प्रतिनिधित्व करणारा असेल आणि प्रत्येक जण हा श्रेष्ठ आहे आमच्या मोर्चामध्ये आणि आमच्या समाजाचा जर मोर्चा एकत्र आला ना, आम्हाला कोणाच्या राजकारणाची गरज नाही। राजकारणाची गरज असती तर विशिष्ट ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे जेव्हा राजकारणी लोक एकत्र येऊन काहीतरी मोर्चा करतात, गल्लोगल्ली आणि पेपरमध्ये आणि न्यूजवरती त्यांचं बॅनर, त्यांचा फोटो आणि त्यांचं खाली विशिष्ट मंडळ, मित्रमंडळ नाव असतं। इथे फक्त मराठा समाजातला एक युवक सुद्धा या मराठा समाजाचं नेतृत्व करणारा एक मर्द मराठी ढालदार मावळा आहे।